नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण 4 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर यामध्ये आपण 10 महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न घेतलेले आहेत। तर पहिला आपला महत्त्वाचा प्रश्न पाहूया। तर आपल्या भारतातील पहिल्या द्रवरूप हेलियम क्रायोजेनिक सुविधेचे उद्घाटन कोणी केले आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी। यानंतर पद्मभूषण प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नर्तकी अभिनेत्री कमला कुमारी यांचे नुकतेच निधन केव्हा झाले आहे? तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी। यानंतर देशभरातील राजभवनांची नावे बदलून काय करण्यात आले आहे? तर लोकभवन असे नाव करण्यात आले आहे। यानंतर देशातील केंद्रीय सचिवालय आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर कर्तव्य भवन यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नांचे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, तेथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। यानंतर पुढील प्रश्न, तर व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर राकेश मारिया यांनी। यानंतर डेव्हिड कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे नुकतेच? तर इटली या देशाने। यानंतर 2025 च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धांमध्ये आपल्या भारताने पहिल्यांदाच उपस्थितीमध्ये कोणते स्थान मिळवले आहे? तर 8वे स्थान मिळवले आहे। यानंतर दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 3 डिसेंबर या दिवशी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न, तर 26 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर चला प्रश्न पाहून घेऊयात। तर शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते शहर ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंटमध्ये कळवायचं आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।